बीड जिल्ह्यातील वृक्षसंख्या लक्षात घेता वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविली जात आहे। दुसरीकडे मात्र रस्त्याच्या कडेला शेकडो वर्षांपासून असलेल्या झाडांवर खिळे ठोकून अनेक कंपन्या अनधिकृत जाहिराती करताना दिसून येत आहेत। याचा थेट परिणाम वृक्ष वाढीवर दिसून येतोय। यावर वेळीच रोख लावला नाही तर आंदोलनाचा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे। बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यात अनेक वृक्षप्रेमींकडून मागील काही दिवसात वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविली जात आहे। असं असताना मात्र जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शेकडो वर्षांपासून सावली देणाऱ्या झाडांवर कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत खिळे ठोकून कृषी कंपन्यांसह इतर कंपन्यांची सर्रास जाहिरात दिसून येते आहे। ज्या कंपन्यांच्या माध्यमातून अनधिकृत जाहिराती झाडांवर केल्या जातात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द केला जावा अशी मागणी वृक्षप्रेमींमधून केली जात आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ चालू आहे, परंतु एकीकडे म्हणजे कधी लाईटच्या नावानं तर कधी म्हणजे झाडं तोडल्या जातात तर कधी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये। परंतु जे शहरामध्ये आज झाडं जिवंत राहिलेले आहेत त्या झाडांना सुद्धा एक मन असतं, त्यांना संवेदना असते, परंतु त्यांची वेदना माणसाला कळत नाही। रस्त्याच्या कडेला दुकानाच्या समोर अनेक ठिकाणी झाडांना खिळे ठोकले जातात कारण याच्याकडे लक्ष नाही। म्हणजे असं वाटतं की बाबा ही आपली प्रॉपर्टी, परंतु ही निसर्गाचा श्वास आहे, भुकेल्यांचा घास आहे आणि हे जर संपलं तर मला सांगा आपल्याला वनवास भोगायची पाळी आलेली। हे जर नाही थांबलं तर मला वाटतं खूप अवघड होणार आहे। आणि म्हणून ही झाडांना जी खिळे ठोकतात, झाडांना जी वेदना देतात, झाडांना जी छळतात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वृक्षमित्र अभियानच्या वतीने मागणी आहे। कारण यापूर्वी सरकारला मागणी केली होती की जे झाडांना खिळे ठोकतात, जे बॅनर लावतात, जाहिराती करतात, त्या जाहिरातीच्या म्हणजे माध्यमातून झाडांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली, परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। येत्या अधिवेशनमध्ये हा आम्ही विषय घेणार आहेत। तरी मला या प्रसंगी हेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की झाडांना जे खिळे ठोकतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर वृक्षमित्र अभियानच्या वतीने आम्ही आंदोलन करू। नक्कीच या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी होताना दिसतंय, वृक्ष लागवड कमी, वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात आहे। कसे तरी हे सडकाच्या रोडच्या कडेने आलेले वृक्ष, परंतु त्याच्यावरती देखील ह्या बियाणाच्या खताच्या कंपनीचं अतिक्रमण चाललंय। सर तुम्ही पाहिलंय आता हा जो मेन रोड आहे बीड नगर, या रोडच्या कडेने जे रस्ते आहेत त्या एवढाले खिळे ठोकलेत। हे खिळे ठोकल्याने या झाडाचं आयुष्य कमी होतं, पर्यायाने हे झाडं उठून जातात। म्हणून माझी मागणी आहे सरकारकडं आणि संबंधित जे खातं आहे त्यांच्याकडं माझी मागणी आहे की लवकरात लवकर चौकशी करून ज्या कंपन्यांनी जे लावलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं। तसेच या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडून या झाडाला जाहिरात करण्यासाठी NOC घेतली का कशी, आणि घेतली असेल तर कशा पद्धतीने? एका बाजूला शासन कोट्यावधी रुपये वृक्ष लागवडीसाठी खर्च करत आहे आणि दुसऱ्या बाजूने जर अशी वृक्षाची हानी होत असेल तर ही शासनाने म्हणजे याच्यावर बारीक लक्ष द्यायला पाहिजे। रस्त्यावर चालता जाता येता ज्याच्या संबंधित अधिकाऱ्याला हे कसं दिसत नाही, दिसायला पाहिजे ना का कोणाच्या संगणमताने चाललंय याची सुद्धा चौकशी व्हावं। वृक्षमित्र माऊली शिरसाट, NTV न्यूज मराठी, बीड।